श्री स्वामी समर्थ. बाळा थांब, येत्या 3 मिनिटात तुझ्या घरी एक मोठी बातमी येणार आहे. ती बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रभाव आणि नवीन दिशा टाकेल. येत्या 3 मिनिटापर्यंत जर हा संदेश तू पूर्ण ऐकलास तर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील ज्याची अपेक्षा तूही आणि दुसरं कोणीही केली नव्हती. हे चमत्कार तुला एका वेगळ्या स्तरावर नेतील. आज तू ज्या संकटांना सामोरे जात आहे, तू ज्या संकटांमध्ये अडकलेला असतो, तुझ्या जीवनात ज्या काही अडचणी असतात, त्यांना आज सर्वांचा उपाय, त्या सर्वांना सोडवण्याचा मार्ग आज या संदेशाद्वारे स्वामी घेऊन आलेले आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश पूर्ण ऐक. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझा संदेश पूर्ण ऐकतो त्याच्या जीवनात माझा सदैव आशीर्वाद राहतो. या संदेशाद्वारे आज स्वामी स्वतः त्यांचा आशीर्वाद तुला द्यायला आले आहेत. या संदेशाला असे दुर्लक्ष करू नको आणि तुझा विश्वास असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामींना मानत असशील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. स्वामी म्हणतात, जो माझी भक्ती करतो त्याला शक्ती मी स्वतः देतो. जो व्यक्ती माझे नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी मी असतो आणि जो व्यक्ती माझा तिरस्कार करतो त्याच्या पाठीशी मी कधीही नसतो. स्वामींवर भक्ती करायची असेल तर त्यांचे नामस्मरण केलेले पुरेसे आहे आणि जर तिरस्कार करायचा असेल तर त्यांच्याकडे न पाहता त्यांना काहीही बोलणे हे खूप आहे. पण आपल्याला स्वामींची भक्ती करायला पाहिजे, कारण फक्त स्वामींचे नामस्मरण केल्या मात्राने आपल्या आयुष्यात असे चमत्कार घडायला लागतात ज्याबद्दल आपण कधी अपेक्षाही केली नसेल. स्वामींचे फक्त नामस्मरण घेतल्याने असे चमत्कार घडतात, कदाचित त्याबद्दल आपण कधी विचारही केला असेल. स्वामी सदैव सांगतात, काळजी करणे बंद करा. मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, काळजी करणे याने काय होणार आहे? आयुष्यामध्ये 2 गोष्टी असतात आणि या दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. जर एखादी गोष्ट खूप साधी असेल किंवा ती होणारच असेल तर त्याबाबत आपल्याला काळजी करण्याचं काही कारणच नाही, आणि एखादी गोष्ट ती शक्यच नसेल तर त्याबाबत काळजी करून काही उपयोगी नाही. गोष्टी सारख्या असतात. एकाबद्दल काळजी करून फायदा असतो तर दुसऱ्याबद्दल नसतो असं नाही. होणार असेल तर काळजी करायची नाही आणि जर होतच नसेल तर काळजी करूनही त्याला काहीच अर्थ नाही. काळजी करण्यात आपला वेळ पूर्णपणे वाया घालवू नका. यामुळे तुम्ही मानसिकरित्या सुद्धा आजारी पडता. काळजी करणे हे आयुष्यात एका रोगासारखे आहे. जर तुम्ही आयुष्य सुखाने आणि समृद्धीने आनंदाने जगण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्हाला काळजी करणे सोडावे लागेल. त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करावे लागतील. आयुष्यात चमत्कार दिसतो जर स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर. हे आयुष्य जर खूप अवघड स्तरावर आला असेल, येथे अडचणी येतच असतील, संपत नसतील, तर तुम्ही हे गोष्टी करा. प्रत्येक दुःखाचं निवारण मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट करा. तुम्हाला जे आवडते त्याच्या मागे प्रयत्न करा आणि जे नाही आवडत त्यामागे प्रयत्नसुद्धा करू नका. प्रत्येक गोष्ट शक्य होईल असं नसते, पण एखादी जरी गोष्ट शक्य झाली की आत्तापर्यंत जेवढे काही प्रयत्न केले ते सर्व निघून जातात. आयुष्यात खूप सारे मंत्र असतात. त्यामधील एक सर्वात मोठा मंत्र म्हणजे मी हे करू शकतो. हा मंत्र ज्या व्यक्तीने बोलला, हा मंत्र ज्या व्यक्तीने जपला, तो व्यक्ती यशस्वी नक्की होतो. हा मंत्र आयुष्यात मोठे चमत्कार करत असतो. या मंत्राची जादू पाहायची असेल तर एखादी गोष्ट करण्यापूर्वी स्वतःला म्हणा की हो, मी हे गोष्ट 100% करू शकतो आणि मी हे करणारच. असे म्हटल्यानंतर अर्धी गोष्ट तर आधीच होऊन जाते आणि राहिलेली अर्धी गोष्ट आपल्याला थोडीशी मेहनत घेऊन पूर्ण करायची असते. स्वामी सांगतात, एका दिवशी एक अशी गोष्ट घडली जी की कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. स्वामी म्हणतात, एकेकाळी एक राजा होता. तो जंगलात गेला होता. त्याला एक हरिण सापडला. तो हरिण खूप सुंदर दिसत होता, त्यामुळे तो राजा त्याला आपल्या महालात घेऊन येतो
आणि त्यानंतरपासूनच त्याची बर्बादी चालू होते. त्याचे राज्य हातातून जाते. तो सर्व काही दारिद्र्याला जोसावू लागतो. पण तेव्हाही तो हरीण त्याच्या सोबतीला असतो. त्या राजाला वाटते की हरणामुळे आपण दारिद्र्याला पुढे जात आहेत, तर काय हरणाला मारून टाकू किंवा वापस सोडून येऊ. तर तो म्हणतो मारायची नाही, याला वापस सोडायचे. तेव्हा तो राजा जातो आणि त्या हरणाला जंगलात वापस सोडून घरी येतो. मग पुढील काही दिवसात तो पुन्हा राजा होतो. त्या राजाला वाटते त्या हरणामुळे आपण सर्व काही बर्बाद झालो. पण त्या राजाला हे कळत नाही की त्या हरणाला त्याने आणल्याने ते दारिद्र्याला सामोरे गेला नव्हता. फक्त त्याचे कर्माचे फळ तेवढे होते, म्हणून त्याने तेवढे सोचले आणि वापस राजा झाला. हे देव आपल्या कर्माचे फळ आपल्याला देत असते. आणि एखाद्या वेळेस अशा गोष्टी होतात की आपण एखादी गोष्ट करतो ना आपल्याला वाटते की या गोष्टीमुळेच आपल्याला असे दिवस पाहायला लागत आहेत, या गोष्टीमुळेच आपल्यासमोर असे दिवस आले आहेत. पण तसं काहीही नसतं. आणि कदाचित तर एखाद्या वेळेस योगायोग अशी होतात की आपण एखादी गोष्ट करतो आणि आपलं सर्व काही बिघडायला लागते आणि ती गोष्ट आपण सुधरवली की सर्व काही वापस सुरळीत चालायला लागतं. तसं काहीही नसतं, फक्त ते योगायोग असतात. स्वामी म्हणतात योगायोगसुद्धा खूप आयुष्यात असतात, पण त्या योगायोगांचा फायदा कसा उचलायचा हे ज्याला कळतं तेच पुढे जातं. संधीचं सोनं करणारं आयुष्यात यशस्वी म्हटलं जातं. संधी मिळेल तर नशिबाने, आणि संधी जो निर्माण करतो तो हुशाऱ्याने, आणि जो त्या संधीचं सोनं करतो तोच यशस्वी होतो. यशस्वी होण्यासाठी संधीचं सोनं करणे म्हणजे खूप काही करणे असं नव्हे. जी संधी हातात आहे त्यामध्ये जे काही आहे ते सर्व मिळवणे म्हणजे संधीचं सोनं करणेच होय. स्वामी सांगतात प्रचंड यश मिळते त्या व्यक्तींना जो व्यक्ती आयुष्यात सदैव योग्य कर्म करत असतो. देवावर विश्वास असो अथवा नसो, पण कर्मावर ठेवा. कर्म जर चुकीचे कराल तर तुम्ही विचारही करू शकत नाही असे तुम्हाला दिवस सोसावे लागतील, असे दुःख तुमच्या आयुष्यात येतील. स्वामी सांगतात अद्भुत मंत्राचे सामर्थ्य काय असते हे तुम्हाला आज एका छोट्याशा कहाणीमध्ये सांगणार आहे. पिंपळखेडा गावात रघुवीर नावाचा एक शेतकरी राहत होता. आपण भलं करावं आणि आपलं काम भलं असावं असं त्याचं म्हणणं असायचं. हा त्याचा खाक्या होता. शेतात कष्ट केल्यावर तो घरात बायको मुलांना रमान व्हायचा. त्याला कसला छंद होता ना त्याला कसली व्यसन होती. नाही म्हणायचा त्याला इच्छा नव्हती, त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत हो म्हणायचा. भूतबांधेवरचा मंत्र शिकायची असा मंत्र की जो म्हटल्या समोरचा माणूस बरा व्हायचा. पण अडचण अशी होती की त्या गावात कोणाला तो मंत्रच येत नव्हता आणि त्या मंत्राबद्दल कोणाला काही माहितीसुद्धा नव्हती. रघुवीरनं आसपासच्या गावात तपासणी घेतली. मग त्याला एक गोष्ट समजली होती, पण त्याला पदरी केवळ निराशाच पडल्या. एके दिवशी भाजीच्या लग्नाला म्हणून तो नागठाण्याला आला होता. तिथे त्याला सीताराम नावाचा माणसाशी परिचय झाला होता. बोलण्याच्या ओघातात रघुवीरने भूतबांधा मंत्रांचा विषय काढताच सीताराम त्याला म्हणाला, या मंत्राबद्दल तुम्ही सर्वसामान्य माणसांना विचारले तर कोणालाच काहीही सांगता येणार नाही, पण तुम्ही एखाद्या अवलियान किंवा नाथपंथी साधूंना विचारले तर तुमचे काम सहजपणे होऊ शकेल. सीतारामचा हा सल्ला रघुवीरला एकदम आवडला. त्याला त्याचे बोलणे पटत होते. मग फावल्या वेळात तो अविल्या आणि नागपंथी साधू यांना शोधू लागला. पण बऱ्याच शोधून घेऊन त्याला एका ठिकाणी लागला नव्हता. आपली इच्छा कधीच पूर्ण होणार नाही असे त्याला वाटू लागले. एके सकाळी त्याच्या कानावर उल्लखन निरंजन असा घोषण पडला. अल्ला निरंजन असं त्याला घोषण पडल्यानंतरच तो धावत बाहेर आला. दरवाजात उग्र चेहरा असलेला नागपंथी साधू उभा होता. त्या साधूला त्याचा चेहरा एवढा उग्र दिसत होता, त्याकडे पाहून कोणाच्याही छातीत धडकी भरत असेल. रघुवीरकडे पहा त्या साधूने त्याच्या हातातील जो चिमटा होता तो जोरात वाजवला. खळखळ निरंजन असं म्हणला आणि त्यानंतर तो म्हटला, अल्लख निरंजन बच्चा तुम्हारे पास क्या है. त्यानंतर हासभास नसताना आपल्या दारात उभा असलेल्या नागपंथी साधूला पाहून रघुवीरला परमाधनाचा आनंद झाला. पुढे होऊन त्या साधूचं स्वागत केलं. महाराज आपण माझ्या घरी आलात हे माझे अहोभाग्य. आता आपण घरात चलावे, थोडी विश्रांती घ्यावी.
मूर्ख बालक, आम्ही बैरागी आहोत. संसार व घर आमच्या त्यागात आहे. त्यामुळे मला मुठभर पीठ आणि किंवा तांदूळ दे, म्हणजे मी माझ्या मार्गावर जायला मोकळा. मुठभरच काय, पण मी तुम्हाला पोतभर तांदूळ द्यायला तयार आहे. तुम्ही मला भूतबाधा मंत्र शिकवणार का? नागपंथी साधूने मोठाले डोळे करून रघुवीरकडे पाहिलं. मग चिमटा वाजवत तो खडाखडा बोलला, अळख निरंजन, गुरुच्या आदेशाशिवाय आम्ही कोणाला काहीही शिकवत नसतो. त्यातून तू संसार चक्रात अडकलेला एक क्षुद्र मानव प्राणी आहेस. या मंत्राचा तू आपल्या लाभासाठीच उपयोग करून घेणार. छे, माझ्या मनात तसं कोणताही विचार नाही. पण ते शक्य नाही. नागपंथी साधू रागाने निघून गेला. रघुवीरनं गुपचूपपणे त्याचा पाठलाग केला. तो साधू रात्रीच्या मुक्कामासाठी म्हणून गावाबाहेरच्या मारुतीच्या मंदिराजवळ उतरला. जेवण खाण आटोपलाच तो अंथरूण पसरल्यावर झोपी गेला. रघुवीर रात्रभर त्या साधूच्या पायांशीच वागत बसला. सकाळी उठल्यावर त्या साधूचं लक्ष रघुवीरकडे गेलं. रात्रभर तू असाच बसून होतास का? साधूने विचारलं. होय महाराज, आता तरी तो मंत्र मला शिकवा, रघुवीर गयावया करत म्हणाला. साधू हसला. मूर्ख बालक, एका वेड्या हट्टापायी तू रात्रभर जागलास. मी तुझ्या वेडेपणावर खुश झालो आहो, पण तू तो मंत्र मी तुला देणार नाही. असं करू नका महाराज, रघुवीर हट्टाने म्हणाला. लहानपणापासूनच माझी इच्छा आहे, आपण माझ्यावर कृपा करा. रघुवीर आता अधिकच गयागया करू लागला. तसा त्या साधूला राग आला. हाता इकडे लोखंडाची चिमटा त्याने पायावर हाणला. तो एकदम मोठ्याने ओरडला, 2 दिन का बरसेसा तेरा मेरा, कहा इतना बडे खा. आणि तो साधू रागाने निघून गेला. आपला उजवा पाय चोळखत रघुवीर साधू आपला म्हणाला, विचार करू नको, लागला. मग त्यात लक्ष त्या चिमट्याचे गेले. तसं त्याच्या मनात तो विचार चमकला. साधू रागाने आपल्या तो मंत्र सांगायला नाही म्हणाला. तसं नाही तर हा चिमटा त्यांनी इथंच का टाकून द्यावा. रघुवीर जसा जसा विचार करू लागला तसं तसं ते त्याला पटायला लागलं. मग त्याने त्याचा विचार केला आणि त्याला समजलं. मोठ्या आनंदात चिमटा घेऊन तो घरी परतला. बायकोला त्याने घडलेला प्रकार सांगितला. आपल्या नवऱ्याची इच्छा कोणती होती हे तिला माहिती नव्हतं. एकदा ती पूर्ण झाली म्हणून तिला त्या गोष्टीचा आनंद झाला. शेजारी पाजारी तिने ही गोष्ट सांगली. पाहता पाहता अख्ख्या गावाला ही गोष्ट आणि त्या विश्वासाती त्या वाक्याची ती जादू निर्माण झाली. पण सीतारामने तो खुलासा केला आणि तुमच्या मनात विश्वास डळमळीत झाला. त्याची जागा संशयाने घेतली. बास, त्या वाक्यातील जादू निघून गेली. ती जाऊ दे, आता झाले गेले विसरून जा आणि आता परत कामाला लागा. रघुवीरला ते पटले आणि दुसऱ्या दिवसापासून तो परत आपल्या शेतीच्या कामाला लागला. आपला वेळ इतरत्र फालतूपणे न वाया घालता तो आपला वेळ योग्य दिशेला देऊ लागला. रघुवीरला आता सर्व काही समजलं होते की काय करायचे आणि कसे करायचे. एखाद्या गोष्टीत आपल्याला विश्वास असला आणि तो का तुटला की आपण पूर्णपणे संपून जातो. त्यामुळे विश्वास ठेवून कामं करा. आयुष्यात संशयाने खूप जागा घेतलेली आहे, पण त्या संशयाला आपली मनातील जागा घेऊ देऊ नका. संशयाला पळवण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांचे नामस्मरण करा किंवा एखादं चरित्र वाचा. तुम्ही भगवद्गीता जरी वाचलं तरीही चालेल. प्रतिभा म्हणजे कमावलेली परिश्रम करण्याची अखंड आवड होय. प्रतिभेमुळे प्रचंड कार्य सुरू होतात, पण केवळ श्रमाच्या जोरावरच ती पूर्ण केली जातात. जे स्वतःला मदत करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो. जो मनुष्य दक्षता बाळगून सर्वत्र लक्ष ठेवतो, कोणताही निर्णय साधतेने व प्रामाणिकपणे घेतो, तो नकळतच प्रतिभावंत होतो. विद्या ही सोन्यासारखी आहे, कारण विद्या प्रतिष्ठाला वाढवते आणि लाभही होतो. नुसती चांगली कृती करून उपयोग नसतो, ती योग्य रीतीने करायला हवी. या जगात वाईट गोष्टीमुळे चांगुलपणाला अनुभव येतो. शहाणा मनुष्य कोणालाही आपल्यावर नियंत्रण ठेवू देत नाही किंवा दुसऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. कोल्ह्याला जेव्हा द्राक्षापर्यंत पोहोचता येत नाही तेव्हा तो ती आंबट आहेत असे म्हणतो. कोल्ह्याला द्राक्ष ती आंबट असतातच. तसंच ज्या व्यक्तीला आयुष्यात मेहनत करता येत नाही आणि यशस्वी होता येत नाही, असे व्यक्ती सदैव म्हणतात की या गोष्टीत काहीही तथ्य नाही. कृतज्ञ हे खूप फळ आहे, मागाल तेवढं मिळेल. कृतज्ञता ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळेल.
कृतज्ञता जर ताबडतोब दाखवली तर ती फार उमत असते. दाखवण्यास उशीर झाला तर ती पोकळ व अयोग्य ठरते. ज्याचे अंतःकरण बालकासारखे आहे, निर्मळ असते व टिकून राहते, त्यालाच थोर मनुष्य म्हणतात. जे थोर लोक असतात त्यांना विनयी हाच अहंकार धारण केलेला असतो. तुमच्याजवळ नुसते चांगले गुण असून उपयोग नाही, त्या गुणांचा वापर करता आला पाहिजे. कोणतीही गोष्ट एकाएकी अस्तित्वात येणार नाही. साधी द्राक्ष किंवा अंजीर पिकल्याशिवाय परिश्रम लागतात. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आहे आणि ती जर तुम्हाला पूर्ण करायची आहे तर त्याबाबत जिद्द चिकाटी तुमच्यात असली पाहिजे. सर्व थोर सत्य साधी असतात आणि थोर माणसेही त्याचप्रमाणे साधी असतात. थोर कृत्य हे थोर मनुष्य करू शकतात आणि तो सहजपणे फारसे परिश्रम न घेता. लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करू शकता. चांगल्या चालीरीती अंगी बाळगण्यासाठी वेळ लागतो, परंतु सतत घाई करणे हे त्याच्यासाठी योग्य आहे. जर एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर त्यासाठी वेळ घालवू नका. जेवढे होतील तेवढी प्रयत्न ते चांगली गोष्ट मिळवण्याला करा. चांगल्या गोष्टी जर घाई कराल तर यशस्वी व्हाल. लहान दुःखे कोलकी असतात. लहान दुःखे अशी असतात जे आपल्याला दुःख तर देतात पण फारसं नाही. स्वतः केल्याबद्दल आपण काय गुन्हे केले याबद्दल सदैव लक्ष ठेवा. जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्याला खरा सुखाची गुरुकिल्ली सापडत असते. द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधी होत नाही. द्वेष थांबवायचा असेल तर प्रेमाने थांबवता येतो. इतरांना आपले सुख वाटते, यात खरे सुख असते. आयुष्यात खरे यशस्वी व्हायचे तर या गोष्टीकडे लक्ष द्या की लोक तुमच्याबद्दल काय रिॲक्ट करतात, लोक तुम्हाला काय प्रतिक्रिया देतात, ते काय बोलतात यांच्याबद्दल कधीही लक्ष देऊ नका. आणि लोक काय म्हणतात, काय सांगतात, काय प्रतिक्रिया देतात हे फक्त पहा. त्याला उत्तर देऊ नका, त्याला मनावर घेऊ नका. जर त्या गोष्टींना तुम्ही मनावर घ्याल, त्यांना उत्तर द्यायला लागाल तर तुम्ही बर्बाद व्हाल. दुसऱ्याला दुःखी करून कोणीही मनुष्य सुखी होऊ शकत नाही. सुखी जीवन हे नेहमी शांतपणे घालवलेले असते. मनुष्याची सुखाप्रती असलेली एक गोष्ट ती म्हणजे त्याला यशस्वी बनवते आणि ती गोष्ट म्हणजे त्याला सर्वात पुढे नेते. लक्षात ठेवा, ज्या मनुष्याच्या अंगात जिद्द असते की मी हे करीन, तो मनुष्य नक्की तो गोष्ट करतो. आता तुम्ही ठरवा तुम्हाला करायची तरी काय. आता या गोष्टीकडे लक्ष देऊ नका की तुम्ही हे करू शकत नाही. गोष्ट अशी आहे की तुम्हीच हे करू शकता. उत्तम मन सामर्थ्य हे उत्तम प्रतिकृती असल्याला मिळू शकते. बलिष्ठ शरीराची शोभा म्हणजे बळकट मन होय, परंतु बळकट मन असल्यासाठी निरोगी शरीर असणे अत्यंत जरूर आहे. अंतःकरणाच्या हालचालीची बुद्धीला उगमय असतात. जे अंतःकरणातून बाहेर येत असते अंतःकरणाला जाऊन भेटते, अशा म्हणजे मानवी जीवनाची मुख्य आधार आहे. लक्षात ठेवा, जे अंतःकरणातून बाहेर येईल ते अंतःकरणाला जाऊन भिडेल आणि जे तोंडातून बाहेर येईल ते तोंडापुरतंच फक्त सीमित राहील. मनातून बोला, जेवढं होईल तेवढं मनातून विचार करा. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, आता सर्व काही करायचं आहे. आता ती वेळ आहे की सर्व करून दाखवण्याची, आता या जगात काहीतरी करण्याची. चाकराला आपला धनी शूरवीर किंवा मोठा आहे असे कधीच वाटत नाही. आपले घर कसेही असो ते घरीची जाणीव ठेवणे हे गरजेचे आहे. पहिल्या दिवशी आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो तेव्हा ती गोष्ट शक्य होईल असे नाही, पण एखाद्या गोष्टीकडे आपण पूर्णपणे 30 दिवस लक्ष देऊ तर ती गोष्ट शक्य होईल हे नक्की. वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी, कारण यश हे इतक्या लवकर मिळत नसते. यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय यश हे कधीच मिळणार नाही. मन सन्मानापासून मनाला ज्या जखमा होतात त्या आपणच करून घेतलेल्या असतात. सन्मान प्रत्येक मिळण्यापेक्षा त्या सन्मानाला पात्र असणे जास्त चांगले असते. फक्त एकदा माणुसकी देखील घोड्यापर्यंत पोहोचवायची असते. जसा घोडा असतो जो आपल्या ताकदीनुसार पळतो, घोडा एखाद्या ट्रेनला सुद्धा मागे टाकू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मेहनतीला जोपर्यंत घोड्यासारखा वेग येत नाही तोपर्यंत मेहनत करावी. आणि जेव्हा एकदा का घोड्यासारखा वेग आला तेव्हा तुम्ही यशस्वी हे नक्की होणार. तुम्ही 100 लोकातून 1000 लोकातून किंवा 10,000 लोकातून यशस्वी होणार. 100 लोकातून जर यशस्वी व्हायचं आहे तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागेल.
त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही करायचं समजत नसेल की वेगळं काय करावं, तर अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात. नक्की त्या वेगळ्याच असतील. प्रत्येक लोकांची आवड वेगवेगळी असते, प्रत्येक लोकांची निवड वेगवेगळी असते. सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते. फक्त एक माणूस देखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकते, पण 20 माणसांनीही प्रयत्न केला तरी त्या घोड्याला इच्छेविरुद्ध पाणी प्यायला लावू शकत नाही. तसेच आयुष्यात आपण एखाद्याला काही सांगितलं तर तो आपण सांगू शकतो, त्याकडून जिद्दीने करून घेण्याचं त्याला सर्व काही देऊ शकतो, त्याला त्या जागी नेऊ शकतो. फक्त त्याला प्रयत्न करावे लागतात, पण ते आपण करून घेऊ शकत नाही. त्याची ते इच्छा असेल तरच ते होईल, नाही तर नाही. त्याचप्रमाणे जो तुम्हाला गोष्ट आवडतात त्याकडे लक्ष द्या. देव सदैव एक गोष्ट करतो. देव तुम्हाला जे आवडते त्याकडे नेतो असं नाही, तर देव जे तुम्ही करू शकता त्याकडे नेतो. पण देव नेऊनही जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही चुकीचे करताय. आयुष्यात बर्बाद व्हायला लागणार आहात. लवकरच तुमचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल. त्यामुळे आयुष्य बर्बाद करू नका. या आयुष्यात अशा काही गोष्टी करा ज्या तुम्ही याआधी कधीही इच्छिवल्या नसतील. जिथे अज्ञान सुख आहे तेथे ज्ञान मिळवणे हाच मूर्खपणा ठरतो. मनुष्याचे मन हे असे असते जे आपल्याला चांगले किंवा वाईट या दोन गोष्टीत अडकून असते. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती जास्त महत्त्वाची आहे. अशक्य हा शब्द मूर्खतेच्या शब्दकोशात सापडू शकतो का असे नाही. तुमच्यापाशी बुद्धिमत्ता व प्रभावा शक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मध्यमांशी प्रमाणित सतत उद्योग हीच आपली आवडची गोष्ट आहे. आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की आपल्याला जे काही पाहिजे ते मिळवू शकतो. त्यासाठी प्रयत्न मात्र आपल्याला करावे लागतील. प्रयत्नाशिवाय काहीही नाही. प्रयत्न कराल तर यश मिळेल, नाही तर नाही. दुसऱ्यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण सहन करणे हे जास्त चांगले असते. न्यायाचा अतिरिक्त म्हणजे अन्यायाचा चरित्रेक आहे. लोखंड तापलेले असतात, त्यावर घाव मारणे पाहिजे, तेव्हाच तो चकाकी आणण्याचा काम सावकाश करता येईल. तेव्हाच त्याला योग्य तशी दिशा देता येईल, योग्य तसा आकार देता येईल. त्याचप्रमाणे माणूस जेव्हा यशस्वी होण्याच्या कगाडावर असतो, म्हणजे तो आयुष्यात जेव्हा एवढी मेहनत करतो की तो यशस्वी होणारच असतो, तेव्हा त्याने आपला गर्व कधीही करू नये, कारण ते गर्व त्याला बर्बाद करू शकतो. काळजी करण्याने काय होते? काळजी करण्याने आपली इच्छाशक्ती कमी होते. काळजी करण्याने आपली चिंता वाढते. काळजी करल्याने आपण थकून जातो. काळजी करल्याने आपण मानसिक रूपी आजारी होतो. आणि तेच जर आपण चिंतन केले, देवाचे नामस्मरण केले तर काय होते? देवाचे नामस्मरण केल्याने बुद्धीची शक्ती वाढते. देवाचे नामस्मरण केल्याने कार्य यशस्वी होतात. देवाचे नामस्मरण केल्याने प्रत्येक गोष्टीत आपल्याला चांगले निर्णय भेटतात. देवाचे नामस्मरण केल्याने आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेवर योग्य कार्य करतो. देवाचे नामस्मरण केल्याने आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. देवाच्या नामस्मरणाची ही ताकद आहे की आपण काहीही करू शकतो. देव हे पूर्णपणे आपल्यावर विश्वास ठेवून आहे. देव आपल्याला सगळं काही देणार आहे. आपल्या देवावर फक्त विश्वास हवा. देव आज तुम्हाला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाला तू तोडू नको. तुझा जर खरंच माझ्यावरती विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. बाळा, तुला काय वाटतंय? आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवून नाही. अरे नाही रे, असं काहीही नाही. आम्ही तर तुझ्यावर खूप सारं लक्ष ठेवून आहो. फरक फक्त एवढा आहे ते तुला कळत नाही. आम्ही सदैव तुमच्यावर नजर ठेवून आहोत. तुम्हाला यशस्वी करण्याच्या मागे सदैव प्रयत्न करून आहोत. या आयुष्यात तुम्हाला खचू देणार नाही, कधीच तुम्हाला हारू देणार नाही. बाळा, काळजी नको करू. तुझ्या पाठीशी सदैव मी आहे. फक्त विश्वास ठेव आणि विश्वासाने कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप कर. आणि तुझी इच्छा काय आहे ते जरूर टाईप करून सांग. तुझी इच्छा आम्हीही पाहू. तुझी इच्छा पूर्ण होणार की नाही हे सुद्धा सांगू. फक्त विश्वासाने कमेंटमध्ये ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ टाईप कर. बाळा, काळजी करू नको. आता ती वेळ आली आहे ज्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट शक्य करायची आहे. ही वेळ आयुष्य बदलवणारी असेल. या वेळेला तुला काहीही करण्याची गरज नाही. आता प्रत्येक गोष्ट शक्य होणार ती होणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे असे आहे जे आपल्याला सर्व काही देतील, फक्त त्यांचे नामस्मरण करायला हवे. तर म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.